पहिल्याच बॉलवरती 6 षटकार मारलाय. क्या बात आहे. एक्स्ट्रा खेळाडू व्हायचा आहे प्लीज. तेजस. हो हो यावेळी मात्र एक तेरी तो एक मेरी. पहिला षटकार मारल्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. वा दांडी गोल. कौशल सरोजचं सेलिब्रेशन पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती कौशलचा प्रहार केला होता, हल्ला केला होता. दुसऱ्या बॉलवरती या हल्ला किती किल्ला मजबूत आहे आमचा हे दाखवून दिलाय. तुम्ही करा हल्ला, आमचा आहे किल्ला. महाकाल एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. महाकाल एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. महाकाल महाकाल वॉरियर्स एक्स्ट्रा खेळाडू पाठवा ना आपला. मॅच थांबवा, पंच मॅच थांबवा. एक्स्ट्रा खेळाडू पाठवा महाकाल. नॉन स्ट्रायकरचं नाव काय? एसके क्रिकेट लीग में आज के अंतिम दिन में, अंतिम क्षणों में मैं हमारे मान्यवर श्री महेश जी और पन्ना भाभी का तहे दिल से यहाँ पे स्वागत करता हूँ. भाभी जी मोस्ट वेलकम. सर जी मोस्ट वेलकम. चला मॅच सुरू होते का. पहिला बॉल. हो हो चांगला बॉल. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. रफ्तार से गिरफ्तार. वा वेग 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 प्रचंड वेग पाहायला मिळाला. कौशल सरोजचा वेग पाहायला मिळतोय. स्पीड गन धगधग 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 करायला लागली आहे. मंगेश आणि रोशन पाहायला मिळत आहेत. वा पहिलाच बॉल जागेवरती टप्पा. सिक्सर आला. त्यानंतर विकेटचं पतन. दांडी गुल केली. आणि तिसरा बॉल बुटाचा मोजमाप करणारा बॉल. लेझर गार्डन मशर टोईंग क्रशर यॉर्कर. यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतं. कौशल सर्व स्वतः आले चेंडूवरती. ॲथलेट चांगले आहेत. काय चपळ आहेत कौशल. यावेळेला चुकी झाली आणि 1-2 1 to 4 4 to 1 1-2 झाल्यात. येस कौशल सर्व चुकी झाली. चुकीला माफी नाहीये. 2 धावा अंकित केले गेलेत. 4 चेंडू 8 धावा. हो हो चांगला चेंडू पाहायला मिळतोय. परंतु 1 धाव पूर्ण केली गेली आहे. 5 चेंडू 9 धावा झाल्यात. हो याही मात्र समोरच्या दिशेने बॉल प्रहार होतोय की काय. यस एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का.
चला एक ओव्हर 9 झाल्यात. रितेश आले नवीन बॅट बॉलर रितेश. एक गडी जरूर बाद झाल्या. 9 धावा झाल्यात. आता मात्र मंगेश आणि आपण पाहतोय रोशन रितेश गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेला समोर जिसने हल्ला केला तत्पूर्वी घेतली एक धाव. एका धावेत समाधान मानावं लागेल. 10 धावा झाल्यात. एक ओव्हर 1 षटक 1 बॉल झालाय. हो यावेळी थोडासा स्लोअर रन चेंडू होता त्यावरती फसलेत परंतु एक धाव पूर्ण करतील. 11 धावा झाल्यात. एक गडी बाद. 2 सिंगल पाहायला मिळाले. एकेरी धावा 2 सिंगल पाहायला मिळाल्यात आणि धावसंख्या झाली ती 11 धावा. 1-1. यावेळेला विकेट किपर चुकी होती आणि 22च्या स्वरूपातली एक धाव. वाईट प्लस 22 2 धावा. येस वाईट प्लस 1 अशा 2 धावा आल्यात आणि धावसंख्या झाली ती 13 धावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल येतो. यस वाईट बॉलची सांगता होते. धावसंख्या झाली 14 धावा. हो चांगला बॉल पाहायला मिळाला. पुढे आले होते. पुढे सरसावले होते पण बदलली त्या नव्हतं. नेटवर्क नव्हतं. मोबाईलमध्ये नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटवर्क यालाच महत्व आहे तर संपर्क चांगला होतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा चौकार गेलाय. क्या बात आहे. वाईट प्लस 4 असे 5 धावा आलेत अंकित होत आहेत. या ठिकाणी क्रिकेटमध्ये धावांना महत्व आहे. त्या कशा आल्या कोणत्या स्वरूपात आल्या याला महत्व नाही आहे. धावा वाढत आहेत आणि धावसंख्या झाली ती 19 धावांवरती. अजूनही दुसरा षटक मार्गस्थ आहे. 3 बॉल शिल्लक आहेत. यावेळी खूप काही घडामोडी घडल्यात आणि घडामोडी घडत असताना काय होतं तर वेगवेगळ्या गोष्टी घडताना पाहायला मिळतात. 19 धावा झाल्यात. 1 चेंडू 3 बॉल तब्बल पाहायला गेलं तर मंगेश जाधव आणि रोशन खेळताना पाहायला मिळतात परंतु रितेश थोडंसं एक्स्ट्रा धावांवरती मात्र टाकतात. येस 3 बॉल झाले. 3 बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची हलकीशी काढायला लागली. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची गेज लागली. 1 धाव अंकित केली गेली. धावसंख्या ती 20 धावा. अजूनही दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसरा षटक मार्गस्थ असताना धावसंख्या ती 20 धावा. एक गडी जरूर बाद झालेत आपण पाहतोय. हो चांगला डब्यावरती बॉल परंतु वाईट बॉल. येस वाईट बॉल आलाय. उजव्या यशीच्या बाहेर चेंडू पिचिंग होतोय. या चेंडूमध्ये या पूर्ण ओव्हरमध्ये एक्स्ट्रा धावा खूप आल्यात. यावेळी मात्र समोर यशाने हल्ला केला. 1 धाव पूर्ण केली गेली. 1 धावाच्या मदतीने सांगायची धावसंख्या होईल. एकाच धावेत समाधान. धावसंख्या होती 22 धावा. फलंदाज एवढे मोठे प्रयत्न नाही करत परंतु गोलंदाज चुका करतात. या ठिकाणी गोलंदाज देत आहेत. देना बँक सुरू झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. समोरचा यावेळेला पुल शॉट करण्याचा प्रयत्न गेला होता. नाही कनेक्ट झाला परंतु विकेटचा पतन होईल.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा वन बॉल चेंडू सीमारेषा पार. या ठिकाणी ओंजळीतून बॉल निघावा तसा बॉल निघालाय. क्या बात आहे. बॉल हातातून निसटला, बॉल टप्पा पडला आणि 4 धावा गेल्या. कॅच सुटली परंतु चौकार देखील काढू शकले नाहीयेत. धावसंख्या 26 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 26 झाल्यात. 2 गडी जरूर बाद झालेत. आपण पाहतो या ठिकाणी ही क्रीडा स्पर्धा SK लीग 2026 खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा आज शेवटच्या हाफमध्ये आली आहे. शेवटच्या 2 मॅच शेष आहेत. थोड्या वेळात या क्रीडा स्पर्धेची फायनल मॅच, अंतिम मॅच, महामुकाबला आपल्याला भेटीला येईल. परंतु आता मात्र या 2 संघांमध्ये कोण जिंकेल ही देखील प्रतीक्षा आहे. यावेळेला उंची गाठले, दुरी गाठा चेंडू असफल ठरला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि इझी टेकिंग कॅच, इझी कॅच, सेफ हँड मध्ये कॅच पकडली गेली. चला स्पीडअप करा मित्रांनो, थोडं घाई करा. 5 वाजले तब्बल. आता 28 वाजले. 3 विकेट जरूर गेलेत. आता मात्र वैभव पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र आ बैल मुझे मार फाईनलचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. त्याला फक्त स्लाइस केला, बॅटचा फेस ओपन केला, बॉलला बॅटच्या रडारवरती घेतलं आणि फेकून दिलं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. बॉल गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. बॅटला लेदार. वंडरफुल चौकार. बत्तीस धावा झाल्या. 3 गडी जरूर बाद झाले. थोडं स्पीडअप करा. अजून एक. या वेळेला मात्र आ रा 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 खतरनाक बॉस सीमारेषा पार. 6 धावासाठी षटकार. 3 षटक झाले. 38 धावा झाल्यात. यावेळेला मात्र पुन्हा एकदा होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं सीमारेषा बाहेरच्या प्लॉट मध्ये. इन द आर्क, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
वाईट बॉल आलाय 45 धावा झाल्या 45 रोहित शर्मा जर्सी नंबर 45 चौथा षटक मार्गस्थ आहे यावेळेला मात्र खोदून काढलाय मिनी हेलिकॉप्टर उडवलाय लँड कुठे केलंय तर नो मॅच लँड मध्ये लँड केलंय आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात चांगला थ्रो पाहायला मिळाला क्या बात आहे वॉट थ्रो कंदो में जान है भाई चांगला चेंडू चांगला टप्प्यावरती निघालाय गुड लेंथ वरती बॉल होता भिरकावण्याचा प्रयत्न केला बॅटचा फक्त हवाई संपर्क होतोय चेंडूशी मात्र काय होत नाहीये डॉट बॉल येतोय आता मात्र 3 चेंडू अजून शेष आहेत शिल्लक आहे 47 धावा झाल्या 3 गडी जरूर बाद झालेत परंतु आता मात्र कामगिरीच करावी लागेल 3 चेंडूवरती यावेळेला समोरच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेटचं पतन ओयूटी आउट फोर्टी सेवन 4 विकेट लॉस थोडं घाई करा मित्रांनो शेवटचे 2 बॉल शेष आहेत यस एकदा पूर्ण केली गेली दुसऱ्या धावाचा प्रयत्न यस एखादा हो थोडी चुकी झाली परंतु फंबल झाले यस यावेळेला मात्र हा नाना तुतू मै दोघांमध्ये समन्वयाचा अभाव बॉल अल्टी पलटी बॉल सीमारेषा बाहेर कलटी थोडं घाई करा चला लवकर करा घाई करा थोडसा लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे 54 चला घाई करा थोडा मित्रांनो क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅटिंग टीमनी बॅटर पाठवायचे लवकर 24 मध्ये 54 करायचे आहेत येस 24 मध्ये 54 करायचे आहेत त्यांनी केलं तुम्हाला करायचे आहेत चेस इज ऑन तुम्ही गेला ना घरी टायगर साहेब चांगली बस आहे
गावाला गेल्यासारखं व्हायचं ना. गावाला पुण्याला आला का सकाळी कशा आला तुम्ही सकाळी किती निघाला तुम्ही बघ कल्याणची 6 वाजता निघाले इथे यायला पहिली मॅच आमचीच होती ना. हा टायगरचा बिवड आणि तुर्बे होते तुर्बे तर लगेच हारले ते. चला सुरू करा 24 मध्ये 54 करायचे सुरू करा घाई करा. बॉलर्स नेम ऋषिकेश येतात गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश आणि फलंदाजीसाठी बॅटर वैभव आणि वैभवच्या जोडीला कौशल. 24 मध्ये 55 करायचे आहेत ऋषिकेश. हो हो चांगला बॉल वैभवच्या रडार मध्ये नाही आला. बॅट तर फिरकावली होती जरूर परंतु बॅटचा जोरदार संपर्क झाला हवेशी. चेंडूशी मात्र काय होत नाहीये. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती प्रयत्न केला गेला बॉल निघाला शिट्ट्या वाजवल्या बॉलनी आणि गेलाय विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला ऋषिकेशचा अचूक टप्प्यावरचा पुढे केला होता फुरल रेंजचा बॉल टप्प्यामध्ये आला नाहीये. पॉवर प्लेचा ओव्हर सुरू आहे षटक सुरू आहे. या वेळेला पुन्हा एकदा स्लाइस करायचा टकाटक अप्परकट मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्हाईट बॉल यस उजव्या शीच्या बाहेर बॉल पिचिंग झाला. पंच आमच्याकडे वळाले व्हाईटची घोषणा केली. एक चेंडू एक धाव धावसंख्येचा श्री गणेशा. आता मात्र 23 मध्ये 54 करायचे आहेत. 23 चेंडू 54 धावा मॅच मध्ये रंगत आहे. यावेळेला चेंडूने उंची गाठले दुरी गाठा चेंडू असफल ठरलाय आणि मोठा मासा गायला लागलाय. वैभव नावाचं वादळ मैदानात शमावलं गेलंय. चला घाई करा न्यू बॅटर लवकर या. पण थोडं घाई करा प्लीज. हा कोण आहे हा कोण आहे बॉलर. हा हा बॅटर कोण आहे बॅट्समन कोण आहे हा. येस नितीन आलेत. हो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फुल टॉस चेंडू होता लोअर फुल टॉस त्याला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळून काढलाय परंतु एकच धाव पूर्ण करावी लागेल. 21 मध्ये 52 करायचे 21 चेंडू 52 धावा कौशल सर्व देतात. यावेळेला कौशल सरोज उंची गाठली चेंडूनी परंतु तिकडे तेजस आहेत. कॅच पकडली गेली आहे यस विकेटचं पतन. पण आठवड्यातून 2 रविवार
यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, वेगवान चेंडू होता. तिथे क्षेत्ररक्षक आले स्क्वेअर लेगला, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पुढे करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 5 चेंडू 3 धावा, 2 गडी 5 जरूर झालेत. आता मध्ये 19 मध्ये 51 करायचे आहेत. 19 चेंडू 51 धावा. मॅचमध्ये मोठे फटके खेळणं अनिवार्य असेल. मोठे फटके मारले तरच तुम्ही मॅचमध्ये राहाल, अन्यथा आपलं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पहिल्या षटकाचा शेवट चेंडू मार्कसचा होतोय. 5 चेंडू 3 धावा झाल्यात, 2 गडी जरूर बाद झाल्यात. हो 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 हो, यावेळी मात्र यू मिस, आय हिट, फर्निचर डिस्ट्रॉइड, बेल्स उडाल्यात, दांडी गोल, विकेटचं पतन, खेळाडू बाद. सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली ऋषिकेश यांची. वाखाणण्याजोगं गोलंदाजी पाहायला मिळेल. टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती बॉल फिरवतात, पुढे केले, पाठी केले, अचूक टप्प्याचा बॉल. या ठिकाणी वैभवला त्यांनी काय केलं होतं तर शॉर्ट ऑफ गुडलेन टाकला होता बॉल, मग त्याला आर्कमध्ये मारून दिला नाही. वैभवच्या आर्कपासून दूर ठेवला बॉल. पहिला बॉल थोडासा पुढे केला होता, तिथे वैभव मिस झाले. त्यानंतर मिस टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला, बॉल उडला, कॅच पकडली गेली. त्यानंतर लोअर फुलटॉस पाहायला मिळाले 2. त्यानंतर आता मात्र लेझर गार्ड मिसाईल. पुढे बॉल केला फुलर रेतवाला, आता देखील हवा दिली होती मारायला, मार, परंतु मिस टाईम झाला, विकेटचा पतन. चांगली म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी केली ऋषिकेशने. एका टप्प्यावरती गोलंदाजी नाही केली, त्यामुळेच कदाचित फलंदाज थोडेसे गोंधळले गेले. साहिल रवींद्र येत आहेत दुसरं षटक घेऊन, व्यक्तिगत पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन साहिल येत आहेत. क्या बात आहे. 3 चेंडू 3 ऑन बोर्ड. 18 मध्ये 51 करायचे नाही, संपल 17 धावा पर ओव्हर येणं अनिवार्य असेल. सोमय हॉस्पिटल यांकडून मारा करताना या ठिकाणी साहिलला पाहतोय आपण. लॉंग रनअप आहे साहिलचा. क्षेत्ररक्षणाने फायनलला तेजसला पाठवलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, पॉवर प्ले षटक, केवळ 3 धावांचं आलं, त्यामुळे महाकाल वॉरियर्स मॅचमध्ये आली आहे. एक्स्ट्रा कव्हर्समध्ये बॉडी बिल्डर पण देखील पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, टप्प्यावरला बॉल, शाबाश, वेल बॉल. या वेळेला मात्र इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, बॉल रनर मध्ये आला, बॅट भिरकावली आणि बॉल भिरकावला गेला, बॉलला फेकून दिला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. अकूट टप्प्यात चेंडू होता, थोडासा वेळ मिळाला आणि वेळ मिळाला की वेळ बदलली. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, या ठिकाणी मस्तपैकी वेळ मिळाला. अकूट टप्प्यात चेंडू होता, बॅटच्या रनरमध्ये आला, बॅट फिरवली आणि 6 धावा महेशने अंकित केल्यात. यावेळेला वेगवान चेंडू, परंतु व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल पंच घोषणा करतायत. धावसंख्या होतीये 10 धावा झाल्यात. 8 चेंडू 10 धावा, 16 मध्ये 44 करायचे आहेत. 16 चेंडू 44 धावा. यावेळेला पण नाही बिगेट, 1 बाउंड, चेंडू सीमारच्या पार, मिळतील धावा 4. बॅटला आले धार, बॉल फरार, 4. पंधरा 40 धावसंख्या होण्यासारखी आहे. 15 बॉल 40 करायचे आहेत. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न केला गेला आणि वाईट बॉलची सांगता होतीये. पंधरा मध्ये 39 झालेत. या वेळेला मात्र काऊल लावलाय 6 धावांसाठी. बिग हिट,
6 षटकार. याचा 14 मध्ये 33 करायचे आहे. 14-33 मॅचचं समीकरण बदलत आहे. साहिल पाटील वरती हल्ला केला जातोय. आहा यावी विकेट. यस बोला ना. सोमय मैदान अजून आलोच नाही. बंद असते जाऊ ना फिरायला आपण कुठेतरी फिरायला जाऊ. यस 13-33 करायचे आहेत. मॅचचं समीकरण बदलत आहे. या ठिकाणी टायगर ऑफ भिवंडी जगदीश शेळके देखील पाहतोय. आता पाणी भरायची वेळ आली. आजचा दिवस खराब राहिलाय. एक धूळ चारली सुहासांनी. आता काय मैदानात जे राहिलं असेल कचरा विचरा ते उचलून घेऊन जावा भिवंडीला. एवढा वेळ थांबला तर ते पण करून जावा मित्रांनो. कमबॅक करणार तुम्ही 100%. प्रॅक्टिस लय केली तुम्ही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं बोलला आता. यालाच बोलतात मनाचा मोठेपणा. सगळं काय आम्हालाच नको. आम्ही दुसऱ्यांना देतो. आईला बॉडी बिल्डर आलाय बॉलिंग का. क्या बात आहे. आता जिम मध्ये बायसेप मारवलेत बॉलर. यावेळेला अक्कू टप्प्याचा बॉल कांचे केलेत. बारा बॉल 32. जगदीश सांग ना बाबा. यावेळेला मात्र उडवले बॉल आणि बॉलची हवाई सफर. सिक्सर. अकरा चेंडू 26 धावांची गरज आहे. बाई बॅक बायसेप विथ ट्राइब्स. अकरा मध्ये 26 करायचे. 11 चेंडू 26 धावा. यावेळेला उंची गाठली आहे. बॅटची कटर विकेट किपर फॉलो करतात बॉलला. तिथपर्यंत घेतली 1 धाव. दुसरा धाव देखील पूर्ण केली गेली. यस 2 डाऊन. 10 मध्ये 24 करायचे. 10 चेंडू 24 धावा. यावेळेला लोअर फुलचा चेंडू होता. फ्लिक करायचा प्रयत्न केला. बॅटची काढायला लागली. स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला चेंडू. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. आता मात्र 9 मध्ये 25 करायचे आहेत. 9 चेंडू 25 धावा. 23 माफ करा. 23 धावा करायच्या आहेत. 9 मध्ये 23. यावेळेला मात्र उडवले बॉल मिडविकेट क्षेत्रामध्ये. हो चांगलं क्षेत्र केलं. अंतर कापलं होतं तिकडे. 2 धावा पूर्ण करतील संघासाठी. 1 आणि महत्वपूर्ण धाव अडवली आहे. परंतु मित्रा स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन होत आहे. ओयूटी आउट. रन आउट. खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा पाहायला गेले तर कौशलभाई, शिरीषभाई, प्रतीकभाई असतील, आमचे धवलभाई असतील, सुहास नांदोस्कर असतील, खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे मेहनत केली या स्पर्धेसाठी. शिरीषभाईंचं सकाळपासून कौतुक करावं लागेल की प्रत्येक गोष्टी मागे झटत होते.
प्रतीकभाई असतील, कौशलभाई तर या ठिकाणी मंचावरती होतेच, सुहासभाई इन ॲक्शन देखील होते आणि धवलभाई तर प्रत्येक प्लेअरचा काय करायचं काय नाही करायचं हे सांगत होते. परंतु खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा झाली ही. आणि नाही, खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वांचा एक कॉम्बिनेशन चांगलं होतं, त्यामुळे क्रीडा स्पर्धा चांगली झाली ॲक्च्युली. खऱ्या अर्थाने एवढेच प्लेयरला आणणं, त्यांना ऑर्गनाईज करणं, टाईमवरती टीमला बोलवणं, हे सगळं डिफिकल्ट काम असतं ॲक्च्युली. येस, तुम्ही 4-5 जण मिळून एखादी इव्हेंट कंपनी टाकू शकता, तुम्हाला स्कोप आहे. बघा, बिझनेस करायचा विचार असेल तर. येस, एक डाऊन कंप्लीट झाली आहे. हम लोग सुबह 7:30 से बैठे, लास्ट संडे हम लोग 7:30 बजे इधर से निकले थे, 12-13 घंटा इधर बैठे रहे ना. सहा चेंडूने 22 धावांची गरज आहे. 6 मध्ये 22. चला घाई करा, स्पीडअप करा. 6 मध्ये 22. अजून मॅच खेळवायची आपल्याला, फायनल मॅच महामुकाबला खेळवायचा आहे. आणि फायनल संघ स्किट लायन्स सगळ्यांना बोलून घ्या. सर्व खेळाडूंना स्काईट लाईनच्या विनंती करतो की आपण इकडे यायचं आहे, कॉमेंट्री बॉक्स इथे यायचं आहे. स्काईट लायन्स यस, लगातार 2 बॉल डॉट बॉल. पहिला बॉल वाईड होता. यस, आता मात्र 5 मध्ये 21 करायचे आहेत. स्काईट लाईन सर्वांनी या ना इकडे मित्रांनो. यस, विकेट. जगदीश भाई, वो आपके टीम को भी सबको इधर ही बुला लो ना, ताकि वो इधर ही सब हो जाए. स्काइट लायंस फाइनल खेलना है तो इधर आ जाओ. स्काइट लायंस फाइनल खेलना है तो इधर आ जाओ प्लीज. या क्रीडा स्पर्धेमध्ये जे खेळाडू आज खेळले त्या सर्वांनी या ठिकाणी यायचे. सर्वांनी या, जिकडे कोणी खेळाडू असेल सर्वांनी यायचे या ठिकाणी. सर्वांनी या. मित्रांनो, आपली टीम हारल्यानंतर पण मैदानात थांबणं ही मोठी गोष्ट असते इतरांना सपोर्ट करण्यासाठी. कृपया सर्वांनी मैदानामध्ये या, इकडे या, कारण की आपण आपली टीम हारल्यानंतर पण मैदानात इतरांना सपोर्ट करण्यासाठी थांबतो. याच्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. तो चेंडू 19 धावा. वाईट बॉल. 2 मध्ये 18 करायचे आहेत. मॅच मध्ये केवळ औपचारिक शिल्लक आहे.
सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही संघातील कर्णधारांना आणि सर्व टीमच्या मेंबर्स लोकांना विनंती करतो की या ठिकाणी या. आपला टॉस केला जाईल या ठिकाणी फायनलचा. I request all the players, please come this side. Skites Warriors, सब लोग यहाँ पे आ जाइए प्लीज. हम लोग 5 मिनट में फाइनल चालू करने वाले हैं. फाइनल सेमीफाइनल पे और आपने रंगी पर आपने बे रखी तो ने फाइनल सेमीफाइनल. हां ले रनर बियो उसे ने करके जाना चाहिए. इधर वी में खड़े हो जाओ ना. इधर सामने चले जाओ. इधर वी में खड़े हो जाओ ना. आ जाओ वी में खड़े हो जाओ. અને પ્રાઇઝ આલુ અને ફાઇનલ માટે ઓલું ડિસ્ટ્રીબ્યુશન